वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बंधू मिलन कार्यक्रम मराठी सेना पक्षातर्फे आयोजित करण्यात येणार आहे। यापूर्वी देखील मराठी सेना पक्षानं दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे आशयाचं बॅनर खरं तर लावलं होतं। त्या निमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली आहे। हा कार्यक्रम गुढीपाडव्याला होणार असून या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे। याच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मराठी सेनेचे अध्यक्ष चैतन्य राऊळ यांनी बाळासाहेब ठाकरे खरं तर स्मृतीस्थळावर ठेवून बाळासाहेबांना अभिवादन केलंय। या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आता मराठी सेनेतर्फे ही जी मागणी होते खरं तर एक विशेष कार्यक्रमाचं त्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मेघना, एकंदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र यावेत अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे। मात्र अजूनही ते प्रत्यक्षात आलं नाही। मात्र या दोघांनी भावांनी राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र यावं अशी इच्छा सध्या मराठी सेनेचे अध्यक्ष चैतन्य अर्थातच मोहनीश राऊळ यांनी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी एक कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे। याच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांनी आज सकाळीच बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठेवलेली आहे आणि एकंदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी या संदर्भात या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमात ते आता येतात की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जी आहे पुन्हा एकदा सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।